नगर शहरामध्ये मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा फोटो. सुजय विखे पाटील म्हणाले, विशिष्ट समाजानं नाकारलं तेव्हा कोणी विचारलं नाही, फलकाशी संबंध नाही. सुजय विखे पाटील यांचं प्रतिपादन. लोकसभा निवडणुकीमध्ये एका विशिष्ट समाजानं नाकारलं तेव्हा कोणी विचारायला आलं नाही असं सांगत आता कोणी समर्थन देत असेल तर त्यांनीच विचारावं, अशी प्रतिक्रिया माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिली आहे. अहिल्यानगर शहरामध्ये मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या जयंतीनिमित्त मुस्लिम समाजाच्या वतीनं मिरवणूक मार्गावर लावण्यात आलेल्या फलकावर डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा फोटो असल्यानं चर्चा सुरू झाली होती. याबाबत गुरुवारी त्यांनी माध्यमांशी बोलताना भूमिका स्पष्ट केली. विखे पाटील म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीतील सर्व घटक पक्ष जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत. अनेक वर्षापासून प्रलंबित प्रश्न मार्गी लागत आहेत. आपण जात धर्म विरहित राजकारण करतो, अशा पद्धतीनं विभाजन करणं चुकीचं आहे. लोकसभेला एका विशिष्ट समाजानं नाकारलं तेव्हा त्यांना विचारायला कोणी गेलं नाही आणि आपल्यालाही कोणी विचारायला आलं नाही. आता कोणी समर्थन देत असेल तर त्यांना फलक लावावा वाटत असेल त्यांनाच विचारलं पाहिजे. या प्रक्रियेशी आपला काहीही संबंध नाही. अहिल्यानगरच्या विकासावर भर असल्याचं सांगत त्यांनी विषयाचा वाद करून विभाजन करू नये असं आवाहन केलं. नाकारलं तेव्हा दुःख झालं नाही आणि आता कोणी स्वीकारत असेल तर त्याचा आनंद नाही, असंही ते शेवटी म्हणाले. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर. नाही, मला तर आश्चर्य वाटतं. मला कालपासून 2 फोनही आला या गोष्टीचा की हे काय होतंय काय. एक गोष्ट मला हा पडतो की मी कोणी काय केलंय हे मला माहिती नाही. जर एखाद्या विशिष्ट समाजाने माझे बोर्ड लावले असतील किंवा काय, तर त्याचं उत्तर त्यांनी देणं बंधनकारक आहे. लोकसभेच्या या पूर्ण प्रक्रियेमध्ये एका विशिष्ट समाजाने मला नाकारलं, तेव्हा त्यांना कोणी विचारायला गेलं नाही की तुम्ही का नाकारलं. तेव्हा मलाही कोणी विचारायला आलं नाही की तुम्हाला का नाकारलं गेलं. मग आज जर कोणी त्या ठिकाणी स्वीकृती दर्शवत असेल तर ते मला कशाला विचारताय. ते त्यांनाच जाऊन तुम्ही विचारणं अपेक्षित आहे की हे का बदल त्यांना असा वाटतो, का त्यांना ते करावंसे वाटलं. या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी तुम्हाला अनेक वेळेस सांगितलं आणि आजही सांगतो, माझं काम हे अहिल्यानगर जिल्ह्याचं विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये, पालकमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करतो. विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि विकासाला चालना देण्यासाठी आम्ही सगळेजण, महायुतीचे घटक असतील, सर्वजण एकत्रितपणे पुढे जाणार आहोत. त्यामुळे कुठंतरी माझं प्रत्येक विषयाचं वाद निर्माण करणे, माझ्याच गोष्टीचं कुठंतरी फार मोठ्या प्रमाणात त्याचं आपण त्याला म्हणतो विपर्यास करणे, हे चुकीचं आहे. मी कुठल्याही प्रक्रियेशी माझा संबंध नाही. मी जेव्हा नाकारलो गेलो त्याचंही मला दुःख झालं नाही आणि आज जर मला कोणी स्वीकारत असेल तर त्याचाही मला काय आनंद नाही. मी अहिल्यानगर जिल्ह्याच्या जनतेसाठी काम करतो. आज जरी माझा पराभव झाला लोकसभेमध्ये तरीसुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये, महायुती सरकारच्या नेतृत्वामध्ये, पालकमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आपण अहिल्यानगरचे पाणी प्रश्न, साखळी योजना, कुकडीचं नूतनीकरण, डेंबेमारी डोब बोगदा, असे असंख्य प्रश्न जे 40-40 वर्ष प्रलंबित राहिले होते ते पण आपण मार्गी लावले. तर काम मार्गी लावण्यासाठी कुठल्याही पदाची आवश्यकता नाही. हा जिल्हा माझा परिवार आहे आणि या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून, युवकांच्या दृष्टिकोनातून, महिला सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून जात धर्म विरहित मी काम करतो. तो माझा स्वभाव आहे. त्यामुळं कोणाला मी आवडतो किंवा कोणाला मी अगोदर आवडत नव्हतो, कोण आता माझा मित्र झाला, कोण माझा शत्रू होता, मला याच्याशी काही घेणं नाही. मी राजकारण त्या दृष्टिकोनातून करतच नाही.